नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, कार्यक्रमात ऐकूया बदललेली जीवनशैली आणि महिलांचं आरोग्य याविषयी डॉक्टर कांचन सप्रे यांच्याशी साधलेला संवाद. मैत्रिणींनो, आजच्या धावपळीच्या जगात आपलं आरोग्य चांगलं ठेवणं, निरोगी ठेवणं जरा कठीणच होत चाललंय. कारण समजत असतं, उमजत असतं, पण आचरणात येत नाही. जसं भिंतीवरचं घड्याळ असतं तसं आपल्या शरीराचंही एक घड्याळ असतं आणि ते जर आपण तंतोतंत किंवा जरा जवळपास पाळायचा प्रयत्न केला तर आपलं आरोग्य चांगलं ठेवणं आपल्याच हातात आहे, नाही का? मैत्रिणींनो, आज याच विषयी आपण जाणून घेणार आहोत. तर विषय असा आहे की आपली बदललेली जीवनशैली आणि महिलांचं आरोग्य. आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय डॉक्टर कांचन सप्रे यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार पल्लवी. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. आत्ताच मी असं म्हटलं की आपलं आरोग्य चांगलं ठेवणं, निरोगी ठेवणं हे आपल्या हातात आहे आणि त्यासाठी फार प्रयत्न करायला लागत नाही. थोड्या गोष्टी ॲडजस्ट केल्या की ते होतं. तर आज आपण बघतो की आपलं सगळं जीवन धकाधकीचं होत चाललंय. घड्याळाच्या काट्याबरोबर आपण धावत असतो, पण जे महत्त्वाची गोष्ट आहे की आपलं आरोग्य, त्याच्याकडेच थोडंसं दुर्लक्ष केलं जातं आपण. तर मला मॅडम सुरुवातीला असं सांगा की जीवनशैली म्हणजे नेमकं काय? खूप छान प्रश्नापासून सुरुवात केली आहेस पल्लवी. जीवनशैली ढोबळमानाने आपण असं म्हणू शकतो की आपली सगळ्यांची जगण्याची एक पद्धत. मग ती जगण्याची पद्धत म्हणजे काय? तर आपला नित्यक्रम. आपण असं म्हणू शकतो की आपण सकाळी उठल्यापासून दैनंदिनी बरोबर किंवा दिनचर्या, जे आयुर्वेद म्हणतं की दिनचर्या, ऋतुचर्या, तर त्या पद्धतीने आपण जे नित्यक्रम आपल्या रोजच्या व्यवहारात करतो त्याला आपण एक आपली जीवनशैली म्हणू शकतो. म्हणजे काय? तर त्यामध्ये काय काय येऊ शकतं? तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत, आपल्या झोपण्याच्या वेळा, आपल्या उठण्याच्या वेळा, आपण व्यायाम करतोय की नाही करत आहोत, किंवा आपण किती सोशल आहोत, आपल्या कामकाजाचं स्वरूप काय आहे, त्याच्या वेळा काय आहेत, बदललेलं वातावरण, त्यानुसार आपण बदल करतोय का आपल्या दैनंदिन उपक्रमांमध्ये. या सगळ्यांचा समावेश आपण एक जीवनशैली या व्याख्येत करू शकतो. आणि यातूनच एक आपलं आरोग्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तयार होत जातो. हे फार महत्वाचं आहे जीवनशैली आपण अधोरेखित करताना. बरोबर. म्हणजे आपण हे जे करतोय, रोजचं जे आपलं रुटीन आहे, जे करतोय ते कशासाठी नेमकं करतोय. तर हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आरोग्य चांगलं राहिलं तर ती जीवनशैली तुम्हाला फायदेमंद आहे. बरोबर. मला असं सांगा आता की आपला आजचा जो विषय आहे की बदललेली जीवनशैली आणि आपल्या मैत्रिणींचं, महिलांचं आरोग्य, तर ही बदललेली जीवनशैली म्हणजे नेमकं काय आहे? आता आपण आधी जीवनशैली एक समजून घेतली की जीवनशैलीत काय काय येतं. तर साधारणतः आतापर्यंतचा म्हणजे आपल्या आधीची पिढी किंवा आपल्या त्याही आधीची पिढी म्हणजे आपल्या आजीची पिढी, तर त्या पिढीपर्यंत कसं होतं की त्याही काळापासून काय किंवा आतापर्यंतही काय, स्त्री ही आपण म्हणतो की कुटुंबाचा आधारवड आहे. बरोबर. बॅकबोन आपण जे म्हणतो, तर स्त्री ही त्या पद्धतीनेच बघितली जाते कायम. मग तिचं आरोग्य हे सगळ्यात प्रायोरिटीवरती असलं पाहिजे. ती सक्षम असेल तर तुमचं कुटुंब सक्षम राहणार आहे. तर आधीच्या काळामध्ये हे सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट होत होत्या. त्याच्यासाठी वेगळं काही म्हणून करावं लागत नसेल की सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठणं हे जे आपण म्हणतो आता, तर स्त्रिया साधारण त्याच वेळामध्ये उठत असत. सडा, रांगोळी वगैरे ह्या ज्या गोष्टी होत्या त्या असायच्या, झाडलोट असायची. म्हणजे हे थोडंसं शारीरिक श्रम त्यावेळेला आपोआप होत असत. त्यानंतर कामांची वाटणी असायची, कारण एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे जे काय असेल ती कामं विभागून, म्हणजे एका स्त्रीवरती त्याचा फार भार पण येत नाहीये आणि हसत खेळत कामं पण होत आहेत, असाही भाग त्या काळात असायचा बऱ्यापैकी. त्यानंतर खाण्यापिण्याच्या त्यांच्या ज्या सवयी होत्या की त्यांनी कधी जंक फूड, प्रोसेस फूड हे कधी बघितलंही नाही, ऐकलंही नाही. खाण्याचं तर लांबच राहिलं. मुद्दाम म्हणून जरी त्यांनी काही व्यायाम प्रकार केले नसतील तरी जात्यावर दळण म्हण किंवा चुलीवरचं जेवण करणं म्हण, ह्या सगळ्या याच्यातनं जेवढं आवश्यक होतं तेवढ्या शारीरिक हालचाली त्यांच्या होत असत. त्या काळात स्त्रिया आजारी पडत नव्हत्या का? तर होत्या, पण त्यांचं त्या आजारपणांचं स्वरूपही वेगळं होतं त्या त्या काळानुसार किंवा त्यावेळेच्या त्यांच्या जीवनशैलीनुसार. पण आता जर आपण बघायला गेलो तर हे चित्र पूर्णतः
बदललेलं आहे. मग हे काय बदल झालेत नेमके? तर आता आपण बघतो की एक साधारण 70 ते 75% जास्त महिला या नोकरदार म्हणून गणल्या जातात. बरोबर. मग कुठल्या ना कुठल्या कारणाने त्या घराबाहेर पडतात कामानिमित्त. बरोबर. ते कामाचं स्वरूप काही वेळेला शिफ्ट ड्युटीज मध्ये पण असतं. हल्ली स्त्रिया सुद्धा शिफ्ट ड्युटीज मध्ये काम करतात. हो. मग त्यावेळेला त्यांच्यासाठी हे सगळं घर आणि नोकरी म्हण किंवा बाहेरचं काम म्हण हे सांभाळणं ही एक तारेवरची कसरत झालेली आहे. बरोबर. मग जीवनशैली बदलली म्हणजे काय बदललं? तर ह्याच्यामध्ये त्यांना त्यांचा जो नित्यक्रम आहे, जो एक अपेक्षित आहे की हा असा असला पाहिजे, तो तसा होत नाही. बहुतांशी वेळा ते जमत नाही की वेळ नाहीये, वेळ पुरत नाहीये या कारणामुळे. त्यात मग आता मी म्हटलं तसं की शिफ्ट ड्युटीज असतील तर तुमच्या झोपण्याच्या वेळा फिक्स नाहीयेत, तुमच्या उठण्याच्या वेळा फिक्स नाहीयेत, तुमच्या खाण्याच्या वेळा फिक्स नाहीयेत किंवा आपण काय खातो आहे रोजच्या रोज हे सुद्धा नीट बघितलं जात नाहीये. बरोबर. त्यामुळे काय होतंय की प्रायोरिटी जे आहे की आपलं आरोग्य जे स्त्रियांनी स्वतः सांभाळलं पाहिजे आहे की स्वतःचं आरोग्य, ती प्रायोरिटी बाजूला राहते आणि त्यांची प्रायोरिटी आहे आता घर, घरातली माणसं आणि काम. ह्याकडे त्यांचं सगळं लक्ष हे विभागलं जातं आहे. चांगलं आरोग्य ही स्त्रियांची लक्झरी न बनता ही त्यांची नेसेसिटी बनली पाहिजे. म्हणजे आपण काम करतोय कशासाठी? तर आपल्याला चांगलं आयुष्य मिळावं म्हणून. आयुष्यमान चांगल्याच्या व्याख्या प्रत्येकाच्या परत वेगळ्या वेगळ्या आहेत. तुम्हाला नेमकं काय हवंय हे आधी जाणून घेतलं पाहिजे. हे आपल्याला, मी जे काम करतेय, बाहेर पडतीये घरातून, मी जे काम करते त्याने मला नेमकं काय अपेक्षित आहे आणि ते करत असताना जर माझं आरोग्य चांगलं राहिलं तर मी ते काम जास्त आणखीन एनर्जेटिकली करू शकते, चांगल्या पद्धतीने करू शकते. पण आता असं होताना दिसत नाहीये आणि याचं कारणच मुळात हे आहे की आपल्या सगळ्यांच्याच रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा नित्यक्रमामध्ये व्यायामाचा असलेला अभाव, खाण्यापिण्याच्या बदललेल्या वेळा किंवा चुकीचं खाणं म्हणजे आपण मुद्दाम काहीतरी वेगळंच चुकीचं खातोय असं नाही. रोजच्या रोज आपण एक डायरी जरी मेंटेन केली की मी सकाळपासून रात्रीपर्यंतच्या जेवणामध्ये मी काय काय खाल्लं आज, त्यात अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतील की अरे हे खाल्ल्याने काय त्रास होतोय मला माहिती होतं पण तरी आज माझ्या हे खाण्यात आलं. म्हणजे अशा प्रकारच्या खाण्यापिण्यामधले बदल आहेत. झोप पुरेशी नसणं हा एक सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न हल्ली आपल्याला दिसून येतो. माझी झोपच पूर्ण होत नाही. मला सारखं ऑफिसमध्ये गेल्यावर पण मला असं वाटतं की जरा झोपावं किंवा तितका फ्रेशनेस नाहीये मला आज, हे आपण सातत्याने ऐकतो. त्यामुळे असणारी डोकेदुखी किंवा सतत जर तुमची अपुरी झोप होत असेल तर त्यातनं येणारा चिडचिडेपणा, नैराश्य हे सुद्धा अपुऱ्या झोपेमुळे नंतर डेव्हलप होणाऱ्या आजार आहेत असं आपण म्हणूया. तर बदलत्या जीवनशैलीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करू शकतो की आपल्याला खूप टप्प्यांवरती काम करणं गरजेचं आहे. अगदी. आता तुम्ही असं बोललातच की एक प्रॉपर आयुष्य जसं जुन्या काळी होतं की लवकर उठे लवकर निजे त्यासी निरोगी आयुष्य मिळे अशी एक म्हण ऐकलेली आहे आपण. पण आज आपण खूप ठरवतो करायचं असं म्हणून, काही वेळा ते करता करताही आपली दमछाक होते की मला हे मॅनेज करायचंय असं म्हणून सुद्धा. एक चांगल्या आरोग्याची व्याख्याही तुम्ही सांगितलीत की हे असं सगळं केलं तर आपल्याला चांगलं आरोग्य मिळतं. आज आपण बघतो की हा जो ताण आहे, आता जो तुम्ही बोललात की बदललेल्या जीवनशैलीमुळे आलेला हा ताण फक्त बायकांना म्हणजे स्त्रियांनाच आहे असं नाही. हा आता बघितलं तर वयाच्या म्हणजे शाळेतल्या मुलींपासून आजीपर्यंत सगळ्यांनाच असतोय. तर मला असं सांगा की ह्याच्यावर तुम्ही काय सांगाल की हा सगळा स्ट्रेस एक 50शीत आल्यावरच मला असा त्रास होतोय का असं नाही, तर आज शाळेतली मुलगी पण असंच म्हणते, कॉलेजमधली पण तसंच म्हणते, एखादी नवविवाहिता असेल तरुणपणात आलं तर तीही तसंच म्हणते. काय सांगाल ह्यावर? या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की आपल्या एक साधारण असं बघशील तर स्त्रियांच्या एकूण आयुष्याच्या टप्प्यांमध्ये जर आपण आयुष्य विभागलं स्त्रियांचं तर एक पहिला आपण घेऊया किशोरवयीन महत्वाचा टप्पा की हार्मोनल चेंजेस व्हायला सुरुवात झालेली असते. ती एक इमोशनल आणि फिजिकल डेव्हलपमेंटची ती स्टेज आहे मुळात. अगदी. आता होतंय कसं की हार्मोनल चेंजेस हे सुद्धा
अर्ली एज मध्ये मुलींमध्ये दिसायला लागले. बरोबर. याचं कारण काय आहे? तर याचं कारण पुन्हा तिथेच येतं की तुम्हाला आता किती मुली आहेत आपल्या समोर की ज्या मैदानी खेळ खेळतायत, बाहेर पडून खेळायला जात आहेत, किंवा किती मुली आहेत अशा कॉलेजमध्ये जाणाऱ्या किंवा शाळेत जाणाऱ्या की ज्या आवडीने सगळ्या भाज्या खातायत. तर हे चित्र आपल्याला आता असं दिसत नाहीये. तर किशोरवयीन ह्या मुलींना भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये ह्या मुख्य समस्या आहेत. जसं की आपण सगळेजण पीसीओडी या शब्दाशी खूप जास्त प्रमाणात प्रचलित शब्द झालाय. तर पीसीओडी आहे, पाळीच्या काही समस्या आहेत की पाळी एकतर खूप लवकर येणं वयाच्या, आली तर ती अनियमितता मग त्याच्यामध्ये असणं, अति रक्तस्राव, हे सुद्धा हल्ली अनेक मुलींमध्ये प्रचंड प्रमाणात पोटदुखी किंवा कंबरदुखी हे एक प्रामुख्यत्वाने जाणवतं हल्ली. त्याचबरोबर पाळीच्या या तक्रारी तर आहेतच, त्याच्याशिवाय ओबेसिटी. हल्ली जर आपण बघितलं तर मुलींचा कल हल्ली डाएट करण्याकडे खूप आहे, जास्ती प्रमाणात. का तर वजन वाढतंय, ही एक समस्या आहे. खूप लहान वयामध्ये हल्ली डायबिटीस सारखे आजार होण्याचा पण कल आता वाढलेला आपण बघतो. डोकेदुखी आणि सगळ्यात दुर्लक्षित स्त्रियांमध्ये म्हणशील, म्हणजे वयात येणाऱ्या मुलींपासून ते अगदी सगळ्यांमध्ये दुर्लक्षित असणारा आजार असं आपण म्हणूया तर तो आहे एनिमिया, रक्ताची कमतरता. इतकं याच्याकडे दुर्लक्ष होतं की कामाच्या व्यापात म्हणा किंवा इतर काही गोष्टींमुळे म्हणा, हा गोष्टींकडे लक्ष स्त्रियांचं स्वतःचं नसतं. म्हणजे त्या बाकी सगळ्या कुटुंबाची जबाबदारी अगदी लिलया पार पाडतील, पण स्वतःकडे लक्ष देताना त्या कमी पडतात. तर परत आपण किशोरवयीन मुलींकडे आलो तरी पण हा विषय आहेच की अॅनिमिया आहे, बरेचदा ओबेसिटी आहे, त्यानंतर थायरॉइड सारख्या समस्या आहेत ज्या सुद्धा आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये त्यानंतरचा टप्पा जर तू बघशील तर एक रिप्रोडक्टिव्ह एज आपण जे म्हणतो स्त्रियांचं, लग्नानंतरचं आहे, किंवा लॅक्टेशन म्हणजे मुलांना जे आहे की ब्रेस्ट फिडिंग मदर्स आहेत आणि त्यांना मोठं करायचं आहे व्यवस्थितरित्या. तर या फेज मध्ये पण प्रचंड प्रमाणात इमोशनल स्ट्रेस मधून स्त्रिया जात असतात. पण त्या काळातही त्यातनं बाहेर पडण्यासाठी वेगळं म्हणून असं काही फार केलं जातं असं नाही. बरोबर. पण इथे पुन्हा जीवनशैलीचा मुद्दा येतोच की त्याही काळामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण केल्या त्यावेळेला, म्हणजे असं की त्यावेळेला खाण्यापिण्याची पथ्य ही बरेचदा पाळली जातात, कारण घरात कोणीतरी आजी आई वगैरे त्या स्ट्रिक्टली करून घेतात आपल्याकडनं, म्हणून ते केलं जातं. पण त्याच्याही बाहेर जाऊन काही व्यायाम करणं किंवा मेंटल स्ट्रेस जो त्यावेळेला येतो तो नाहीसा होण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी म्हणून त्याच्याशी रिलेटेड काही ध्यानधारणा आहे, मेडिटेशन आहे, त्यासारखे उपाय करणं, हे आपल्याकडे फारसं अजूनही केलं जात नाही. त्यानंतरचा पुढचा टप्पा तसं म्हणशील तर आहे एक 40 नंतरचा टप्पा, की थोडंसं प्रीमेनोपॉझल किंवा मेनोपॉझल असं जर म्हणशील त्या वयामध्ये. तर हा सुद्धा एक असा टप्पा आहे की या टप्प्याकडे स्त्रिया दुर्लक्ष करतात. असं वाटत असतं की आता झालंय जगून, आता कशाला लक्ष देऊ मी माझ्याकडे, किंवा मुलं मोठी होतात, थोडीशी जबाबदाऱ्याही थोड्या कमी व्हायला लागतात, असा एक काइंड ऑफ तसं एक सुरू झालेलं असतं. पण नेमकं त्याच वेळेला काय होतं की हार्मोनल इम्बॅलन्समुळे म्हण किंवा स्वतःकडे आधीपासून केलेलं दुर्लक्ष असेल तब्येतीकडे, आरोग्याकडे, त्यामुळे म्हण की मी आता म्हटलं तसं त्या वयामध्ये पुन्हा हाडं ठिसूळ होणं, म्हणजे ऑस्टिओपोरोसिस, ही एक समस्या आत्ता आपण ऐकतो बघतो बऱ्यापैकी. त्यानंतर आहे तुझं ब्लड प्रेशर, थायरॉइड, इन्सोमनिया म्हणजे झोप न लागणं, हार्ट डिसीजेस, हे जे आजार आहेत हे आता तुमच्या जीवनात प्रवेश करायला लागलेत, असा तो एक टप्पा आहे. बरोबर. तर यासाठी पुन्हा आपण आपल्या जीवनशैलीकडे वळूया की हे कशामुळे होतंय नेमकं हे जाणून घेतलं पाहिजे. तर यामध्ये सातत्याने तुम्ही आहाराची जी आबाळ केली गेली असेल म्हणजे किंवा व्यायाम अजिबातच काही केला गेला नसेल, झोप पुरेशी घेतली गेली नसेल, ह्या सगळ्या गोष्टींमुळे हळूहळू हे आरोग्यातले बदल म्हण हे तुम्हाला हळूहळू जाणवायला लागतात. अगदी बरोबर आहे. खूप छान सांगताय मॅडम तुम्ही. मला असं सांगा की ह्या सगळ्याचा परिणाम तुम्ही आता म्हणालात तसं की येऊन जाऊन पुढे परत तो आरोग्यावरच होतो, या ना त्या स्वरूपात, म्हणजे तुमच्या हार्मोनल चेंजेस वयात येण्याचा काळ असू दे किंवा हार्मोनल चेंजेस मेनोपॉजचा काळ असू दे,
ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो आणि तुमचं आरोग्य नीट नसेल तर घराचंही आरोग्य बिघडतं. मला असं सांगा मॅडम की ह्या सगळ्याचा परिणाम, आपल्या ह्या सगळ्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, जसं आता तुम्ही म्हणालात शारीरिक तर होतोच, मानसिक पण होतो? नक्कीच होतो. आता तू म्हणालीस असं की सगळ्यांनीच आपण लक्षात ठेवायला हवं की एक सशक्त महिला म्हणजे सशक्त कुटुंब. मग ती सशक्तता दोन्ही बाजूंनी बघितली पाहिजे. म्हणजे जसं शारीरिक आपण सक्षम असलं पाहिजे तसं मानसिक तर आपण नक्कीच जास्त सक्षम असलं पाहिजे. बरोबर. आणि ज्या प्रमाणात आता जे आपण टप्पे बघितले ते जे चेंजेस आपल्या शरीरामध्ये म्हणजे महिलांच्या शरीरामध्ये होत असतात त्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक काही आजारांना किंवा मानसिक स्थितींना आपण म्हणूया सामोरं प्रत्येकाला जायला लागतं. त्यामध्ये मी आता म्हटलं जसं की झोपच लागत नाही, हा एक प्रश्न हल्ली सगळ्याच वयाच्या स्त्रियांना भेडसावणारा आहे. त्यानंतर तीव्र प्रचंड प्रमाणातलं नैराश्य. एक बरेचदा असं आपण ऐकतो अनेक महिलांकडनं की मला काहीच करावंसं वाटत नाही, हे एक प्रकारचं जे नैराश्य आहे. त्यानंतर एक एन्झायटी, सततची भीती एखाद्या गोष्टीची, ह्या किंवा धडधड वाढणं, चिडचिड वाढणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या मानसिक अस्वास्थ्य आपण त्याला म्हणूया. बरोबर. की त्याच्या अंडर आपण ह्या सगळ्या गोष्टींना बघू शकतो की तुम्ही जर तुमचं एक नित्यक्रम पाळला नाहीत किंवा एक छान घडी त्याची बसवली नाहीत तर कालांतराने ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पाठी लागतात. बरोबर आहे. त्यामुळे जसं आपलं आरोग्य चांगलं हवं, म्हणजे शारीरिक आरोग्य म्हटलं की आपण फक्त शारीरिकच म्हणतो, बरोबर. तर त्याबरोबर आपलं मानसिक आरोग्यही तितकंच सुदृढ असणं गरजेचं आहे. मॅडम मला असं सांगा की आता आपण मगाचपासून बोलतोय की एक जीवनशैली म्हणजे काय, तर आपला दिनचर्या, रोजचं जे आपलं जगणं असतं, नित्य व्यवहार असतात, या सगळ्यामध्ये काय येतं तर आहार विहार आणि व्यायाम. तर मग एक चांगलं आरोग्य ह्या बदलत्या जीवनशैलीमध्ये पण चांगलं आरोग्य जर आपल्याला जपायचं असेल तर हा आहार विहार व्यायाम ह्या सगळ्याचा बॅलन्स कसा केला पाहिजे, त्याबद्दल काय सांगाल? चांगलं आरोग्य, तर आरोग्याची व्याख्या आहे की नाही पल्लवी, आयुर्वेद काय म्हणतं की ज्या क्षणाला तुम्हाला एक तुमची छान झोप पूर्ण झालेली असेल, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे वा छान, आजचा दिवस मस्त आहे आणि तुम्ही एका फ्रेश वेगळ्या मूडने कामाला लागाल, ती म्हणजे खरं तुम्ही एक चांगलं तुमचं आरोग्य आहे खरं म्हणाल तर. म्हणजे प्रसन्न आत्मा इंद्रिय मन ही आरोग्याची व्याख्या आयुर्वेदात म्हटली आहे की तुमचा आत्मा मन आणि तुमची सगळी इंद्रिय ही ज्यावेळेला प्रसन्न असतील तर त्यावेळेला तुमचं आरोग्य चांगलं आहे. बरोबर. आता आपण पॅरामीटर्स काय लावतो, माझं प्रेशर नॉर्मल आहे, माझी शुगर नॉर्मल आहे, माझं कोलेस्ट्रॉल विदिन लिमिट्स आहे, बाबा माझं आरोग्य चांगलं आहे. तर ही आरोग्याची व्याख्या असू शकत नाही. तुम्ही शारीरिक आणि मानसिक जेव्हा तुम्ही प्रसन्न असाल तर त्याला तुम्ही आरोग्य तुमचं चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो. मग हे आता आरोग्य आपलं चांगलं ठेवणं जास्तीत जास्त आणि ते आपल्या सगळ्या बदलत्या रुटीननुसार कसं ते चांगलं ठेवायला पाहिजे. तर त्यात पहिला मुद्दा आहे तो आहाराचा. बरोबर. मी आवर्जून सगळ्या आपल्या मैत्रिणींना सांगेन की नाश्ता चुकवू नका. आपण हल्ली बघतो की धावपळीच्या ह्या आपल्या रुटीनमध्ये आपण सगळ्यांसाठी सगळं बनवत असतो. म्हणजे स्त्रिया सकाळी उठून लवकर टाइम मॅनेजमेंट सगळं करत 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 कसं बसं सगळं आवरतात, सगळं करतात, सगळ्यांचे डबे भरतात, सगळ्यांना सगळं आठवणीने देतात आणि आपण मात्र खायचं विसरतात. असं बरेचदा होतं, बऱ्याच घरांमध्ये होतं. मी सगळ्यांकडे असतं असं नाही पण बहुतांशी ठिकाणी असं आपण बघतो. तर पहिला सल्ला हा की नाश्ता चुकवू नका. एक हेल्दी नाश्ता तुमचा, कारण आपण नाश्ता आपण म्हणतो, आपण ब्रेकफास्ट शब्द ऐकतो बरोबर. तर ब्रेकफास्ट या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे की आपण रात्री जेवल्यानंतर सकाळपर्यंतचं जे पहिलं खाणं खात नाही तोपर्यंत आपण फास्टिंग असतो, आपण उपाशी असतो. तो फास्ट ब्रेक करायचा आहे म्हणून त्याला ब्रेकफास्ट म्हणतो. तर तो एवढं 12-13 तासाचं अंतर जे आपण उपाशी आहोत तर ते ब्रेक करायचंय आणि आपण खायचंय. मग त्या खाण्यामध्ये काय असलं पाहिजे तर स्त्रियांच्या खाण्यामध्ये आवर्जून प्रोटीन रिच, कॅल्शियम रिच आणि आयर्न रिच पदार्थांचा समावेश हा असलाच पाहिजे. प्रोटीन आपल्याला डाळींमधनं मिळतंय. नॉन व्हेजिटेरियन जर असतील लोक तर त्या नॉनव्हेज ज्या गोष्टी आहेत अंडी, चिकन वगैरे त्यातनं मिळतं. कॅल्शियम आपल्याला दुधातनं बऱ्यापैकी मिळतं. त्यानंतर आयर्न रिच डाएट म्हणशील तर आपल्या घरातलं साजूक तूप,
काळ्या मनुका, त्यानंतर गुळ म्हणजे दाणे आणि गुळ याची चिक्की किंवा लाडू असं काही करून ठेवलं तर त्यातनं सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी आयर्न सोर्सेस मिळू शकतात. किंवा पालक आहे, बीट आहे, गाजर आहे, याच्या कोशिंबिरी, सूप असं आपण अधूनमधून घेऊ शकतो. किंवा सगळ्या भाज्यांची थालीपीठं तुम्ही खाऊ शकता. बरोबर आहे. किंवा पराठे करून खाऊ शकतो. म्हणजे हा सगळ्यांसाठीच नाश्ता होऊ शकतो, तुमच्यासाठी वेगळं करायची गरज नाहीये. तर ह्या प्रमाणे तुमचा ब्रेकफास्ट किंवा तुमच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही सॅलडचा रोज समावेश हा केला पाहिजे, कारण ते फायबर आहे चांगल्या प्रकारचं. ते तुमचं डायजेशन चांगलं ठेवण्यासाठी मदत करतं. त्यानंतर तुम्हाला रोजच्या तुमच्या रुटीनमध्ये एखादं तरी फळ खाणं हे गरजेचं आहे. आपण फळं आणतो भरपूर घरी, अगदी न चुकता सगळ्यांना देतोही अगदी. आपण किती खातो याचा विचार प्रत्येक आपल्या मैत्रिणीने करायला हवा इथून पुढे. तर न चुकता रोज एक फळ नाश्त्याच्या वेळेला खाणं म्हणजे कसं होतं की ते विसरायला होत नाही, मुद्दामून वेळ काढून खाणं होत नसेल तर. पण दिवसभरात जसं तुमच्या शेड्यूल्स असतील तिथे कुठेतरी एक 10 मिनिटाचा वेळ काढून तुम्ही एक फळ रोजच्या रोज खाल्लं पाहिजे. मग त्यात तुम्ही डायबिटिक असाल तर तिथे थोडी रिस्ट्रिक्शन्स येतात किंवा त्या आजारानुसार. पण मग ते तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार की मला कुठली फळं चालणार आहेत खायला, मला कुठली ड्रायफ्रुट्स चालणार आहेत खायला, तर एक छोटा डबा तुम्ही सतत कॅरी करायला हवा. एक थोडी ड्रायफ्रुट्स की जे तुमचे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स तुमचे मेंटेन करायला मदत करतं, तर ते तुम्ही खाल्लं पाहिजे. पालेभाज्या, भाज्या, कडधान्य सगळ्याचाच समावेश आपल्या आहारात बऱ्यापैकी आहे. आपलं भारतीय खाणं असं आहे की आपण बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश करतो. तर आवर्जून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या खाण्यात आल्या पाहिजे. बरोबर. टाळायचं काय तर आवर्जून टाळण्यासारखं म्हणजे तुम्ही बेकरी प्रोडक्ट्स, जंक फूड, फास्ट फूड किंवा प्रोसेस्ड फूड की रेडी टू इट आता जे आहे ते तुम्ही आवर्जून टाळलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही शिळं खाणं, जो की एक असा विषय असतो की घरातल्या बहुतांशी स्त्रियांचा की आता हे एवढंच शिल्लक आहे, एवढंच उरलंय, आता कुठे ठेवून देऊ, मी संपवते. तर मी संपवण्यासाठी काही खाऊ नका. किंवा आता हे आहेच शिल्लक, टाकून कुठे जायचंय म्हणून सुद्धा ते खाऊ नका. ताजं गरम अन्न, कारण पचायला हलकं असतं आणि ते जर शक्यतो त्याचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. साखर, गूळ म्हणजे साखरेला पर्याय म्हणून हल्ली गुळाचा वापर वाढलाय. तर साखर, गूळ, मध हे शेवटी एकमेकांचे भाऊबंदच आहेत म्हटलं तरी चालेल. थोड्याफार फरकाने जे काय त्रास व्हायचे आहेत ते आपल्याला नंतर भविष्यात होणारच आहेत. त्याचा अति वापर टाळावा. बाकातले पदार्थ एक्स्पेशली हे शक्यतो टाळावे. त्यानंतर येतो आपला व्यायाम. ह्या खाण्याच्या सवयी झाल्या की मुद्दाम काय खाल्लं पाहिजे. थोडंसं थांबवते मॅडम की आता आहाराबद्दल तुम्ही सांगितलंच आहे, तर ह्या आहाराच्या वेळा ह्या सुद्धा मला वाटतं मॅटर करतात की तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, नाही का? त्याबद्दल काय सांगा? हा, बरोबर आहे. आहाराच्या वेळा मॅटर करतात. म्हणूनच मी म्हटलं की नाश्ता टाळू नका. त्याचं कारण हेच आहे की तुम्ही घरातून बाहेर पडताना किंवा तुम्ही गृहिणी असाल, घरातच असाल तरी जी एनर्जी पहिली सुरुवातीला मिळणार आहे तुम्हाला, ती तुम्ही जे काही त्यावेळेला खाणार आहात तिथून पुढे सगळ्या दिवसभरासाठीची एनर्जी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे नाश्त्याची एक साधारण वेळ, मी आता म्हटलं जसं की तुम्ही रात्री साधारण एक 8 पर्यंत जेवलेला असाल तर सकाळी 8-8:30ला तुमचा नाश्ता हा झालाच पाहिजे. 12 तास उपाशी तुम्ही आहात आता, तो फास्ट तुमचा ब्रेक करा आणि तुम्ही साधारण एक 8-8:30 पर्यंत तुमचा नाश्ता हा झाला पाहिजे. त्यानंतर मधल्या वेळामध्ये एक साधारण 10 ते 11 ह्या वेळेमध्ये तुम्ही एखादं फळ खाऊ शकताय. त्यानंतर साधारण तुमची दुपारची जेवणाची वेळ ही 1-1:30 किंवा 1 ते 2च्या दरम्यान असेल तर त्यावेळेला तुम्हाला जेवणामध्ये सॅलेड त्याचा समावेश हा असलाच पाहिजे. सॅलेड आहे तुमचं जे काय वरण असेल, आमटी असेल, सार असेल, भाजी आणि भाकरी, असं मी म्हणजे आवर्जून सांगेन की गव्हाच्या पोळीपेक्षा भाकरी ह्याचा जर समावेश केला तर पचायला एकतर ते सोपं धान्य आहे. त्यातनं मिळणारे परत काही आपल्याला जे फायदे आहेत स्त्रियांसाठी एक्स्पेशली, तर त्या दृष्टीने आपण भाज्या, कडधान्यांच्या उसळी, भाकरी, भात आपण खाऊ शकतो, नाही असं नाही. ज्यांना फक्त काही आजार आहेत की ज्याच्यात भात बद्ध केला आहे किंवा तर त्यांनी मग अशा वेळेला त्या डॉक्टरांच्या त्यांच्या ज्या काही सल्ल्यानुसार मग त्याचा समावेश ते करू शकतात. पण अशा प्रकारचा चौरस आहार दुपारच्या वेळेमध्ये, त्यानंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये घरीच केलेला एखादा मुगाचा लाडू,
राजगिऱ्याचा लाडू किंवा एखादी सुकी भेळ, कडधान्यांची भेळ, सूप यासारखे पदार्थ आपण घेऊ शकतो. आणि रात्रीचं जेवण हे शक्यतो लवकर आणि हलकं जेवावं. मग यामध्ये तुम्हाला मूग डाळीची खिचडी आहे किंवा तुम्ही आमटी भात जेवू शकताय, पिठलं भात जेवू शकताय. हे आता त्या प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे आणि थोडंसं वेळेप्रमाणे आपण म्हणू. पण या वेळा शक्यतो पाळायचा प्रयत्न करावा. त्यात आपल्या आपल्या पद्धतीने, म्हणजे आता माझी बाहेर पडायची वेळच संध्याकाळची आहे 6ची, मग मी आता 7 वाजता कसं जेवणार? पण हेच शेड्यूल थोडंसं तुम्ही रिशेड्यूल करा. तुम्हाला मॅनेज करणं ते गरजेचं आहे. आणि हे असं होतं का? तर होतं. कसं आहे ना की पल्लवी, प्रत्येकाला 24 तास आहेत दिवसातले. कमी नाहीयेत आणि जास्ती पण नाहीयेत. प्रत्येकाकडे 24च तास आहेत. त्यातले 8 तास आपण काम करतो असं धरलं आणि 8 तास आपण झोपलो असं जर आपण पकडलं, तर तरीही आपल्याला 8 तास मिळतात मोकळे. ह्या 8 तासातले सुद्धा अगदी गेला बाजार 5 तास तुम्ही आणखीन कुठल्या ना कुठल्या व्यापात आहात, तरी 3 तास तुमच्याकडे आहेत. बरोबर. हे 3 तासातला 1 तास स्वतःसाठी हा प्रत्येकीने काढणं गरजेचं आहे. बरोबर. मग या 1 तासात काय करायचं? तर या 1 तासामध्ये जो आपण म्हणतो की आम्हाला व्यायामाला वेळ नाहीये, आम्हाला मेडिटेशन करायला वेळ नाहीये, किंवा आम्हाला आमचं काहीतरी नियोजन करायला पण वेळ नाहीये, मग त्यासाठी हा 1 तास द्या. तो दिवसातनं सकाळीच असला पाहिजे असं नाहीये. संध्याकाळी वेळ मिळाला तर संध्याकाळी द्या, रात्रीचा द्या, पण 1 तास हा तुमचा स्वतःसाठी द्या. ह्या 1 तासामध्ये तुम्ही तुमचं जर्नलिंग हा एक विषय मी हायलाइट करीन आता, की तुम्ही लिहून काढा की आपल्याला उद्या काय करायचंय, मला या आठवड्यात काय करायचंय, मला या महिन्याभरात काय करायचंय, आणि मग ते कसं कसं वर्कआउट करण्यासाठी काय काय करायचंय, या गोष्टी तुम्ही लिहून काढा. तुमची टाइम मॅनेजमेंट होऊ शकते. त्यानंतर तुमचं मेडिटेशन आहे की स्वतःला फक्त शांत बसणं, हे सुद्धा एक मेडिटेशन आहे. तुम्हाला गरज नाहीये की तुम्ही 1-1 तासभर काहीतरी ध्यान धारणा करत बसा म्हणजे मेडिटेशन आहे. तर तुम्ही स्वतःला एक 5-10 मिनिटं वेळ दिलात, आवडीचं गाणं ऐकलं, एकट्याने फुलझाडं असतील बागेत किंवा तुमच्या टेरेसमध्ये लावलेली, त्यांनाच पाणी घातलं, त्यांच्याशी थोडा वेळ बोललात, तर हे एक प्रकारचं मेडिटेशन आहे. तुम्हाला एखादी आवड असेल, एखादं वाद्य तुम्हाला वाजवता येतं, लिखाणाची आवड आहे, कविता करण्याची आवड आहे, तर हे सुद्धा एक प्रकारचं मेडिटेशन आहे. हे आवर्जून करा. हे वेळ नाही म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर जातोय हल्ली, पण हे आवर्जून करा. यासाठी तो 1 तास स्वतःला द्या. मग या 1 तासात तुम्ही जो वेळ आपल्याला व्यायाम करण्यासाठी नाही असं आपण म्हणतो, तो वेळ सुद्धा देऊ शकताय. व्यायामाचा पण तोच विषय आहे पुन्हा, की आपल्याला फार 1 तासभर 1.5 तास घाम येईपर्यंत आणि आपण दमेपर्यंत व्यायाम करायचा आहे का? तर नाही. अर्धा तास व्यायाम. आयुर्वेद आमचं सांगतं की अर्धशक्ती व्यायाम करा. अर्धशक्ती व्यायाम म्हणजे तुमच्या कपाळावर घाम यायला लागला की तुम्ही व्यायाम थांबवा. पण थंडीच्या दिवसात आता आपला व्यायाम केला कुठे तर घामच येणार नाही फार. मग तसं न करता एक तुमचं तुम्हाला कळतं हे माझ्यासाठी एवढं सफिशियंट आहे, मग यात सुद्धा तुम्ही कोणाची तरी मदत घेऊ शकता. जर कोणीतरी एक व्यवस्थित तुम्हाला गाईड करणारं योगा टीचर असेल किंवा फिजिकल हेल्थ केअर मधलं कोणी तुम्हाला सांगणारं असेल की कशा पद्धतीने किती व्यायामाची तुम्हाला गरज आहे, तुम्ही काय केलं पाहिजे. मग यात व्यायामात अनेक प्रकार आहेत. परत तुम्ही चालण्याचा व्यायाम करू शकता. रोज तुम्ही 15 ते 20 मिनिटं चालणं सुद्धा पुरेसं आहे. फार तुम्हाला तासभर चालायची गरज नाही. 15-20 मिनिटं चाललात किंवा सायकलिंग केलं. स्विमिंग हा एक व्यायाम प्रकार आहे. काही 40 नंतर मुद्दामून, म्हणजे आपल्या गुडघ्यांची ताकद वाढवण्यासाठी म्हणा किंवा आपल्या हाडांची ताकद वाढवण्यासाठी आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी त्या काळात मुद्दामून काही स्ट्रेचनिंगचे व्यायाम, हे व्यायाम प्रकार आपण करू शकतो. काही योगासनं आहेत की ती त्या आपल्या वयाप्रमाणे गरजेची आहेत किंवा ती करणं आपल्याला फायदेशीर होऊ शकतं. त्यात पण तुम्ही एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन, जसं उष्ट्रासन आहे किंवा ताडासन आहे किंवा तुम्हाला हलासन आहे, भुजंगासन आहे किंवा आपले सूर्यनमस्कार, सगळ्यात सर्वांगीण आपण जे म्हणतो सुंदर व्यायाम आहे. तर हे फक्त याच्यामध्ये हे आहे की तुम्हाला कसली गरज आहे आणि तुम्हाला जर आधीच काही त्रास असतील तर त्याच्या अनुषंगाने तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ते मॅनेज करू शकता किंवा शेड्यूल करू शकता की मला काय करणं गरजेचं आहे, मी एवढं केलं पाहिजे. एक त्याला नियम एकच फक्त की तुम्ही हे रोज करायचं आहे आणि सातत्याने एक 5-10 मिनिटं केलं तरी चालतंय. त्या वेळेत ती कंटिन्युटी साधणं हे जरी केलं तरी ते पुरेसं असतं. बरोबर. व्यायाम हा विषय फक्त एवढाच लक्षात ठेवावा सगळ्यांनी की व्यायाम हा मला माझं वजन कमी करण्यासाठी मी व्यायाम करतेय का, किंवा मला आणखीन काहीतरी एक स्पेसिफिक काहीतरी गोल आहे म्हणून मला व्यायाम करायचा आहे, तर ते असू शकतं.
एका ठराविक काही ते जणींमध्ये वयामध्येच. ते असू शकतं, पण इन जनरल व्यायाम हा तुम्हाला शारीरिक आणि मानसिक स्ट्रेंथ देण्यासाठी करायचा आहे. बरोबर. म्हणजे रोज जर आपण सकाळी एक 10 मिनिटं फक्त चालून आलो, एक तो शुद्ध जो ऑक्सिजन आहे की नाही सकाळचा तो आपण घेतला, जरा झाडांशी बोललो, आणि सकाळच्या वेळेमध्ये जेव्हा आपण चालतो एकट्यानेच त्यावेळेला आपण निसर्गाशी बोलत असतो. हल्ली ते लोपच पावत चाललेलं आहे. पक्ष्यांचा चिवचिवाट आहे तो आपण हल्ली कधी ऐकतो? म्हणजे आपण आपल्या कामांमध्ये इतके मग्न असतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत की ह्या सगळ्याकडे आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत ज्या आनंद देणाऱ्या आहेत शरीराला आणि मनाला त्याकडे आपलं लक्षच नाहीये. तर मुद्दाम म्हणून अशा काही ट्रिप अरेंज करणं, एक की सकाळी आम्ही समुद्रावर चालायला जाऊ, अनवाणी चालू, जरा लागू दे ना तो मातीचा स्पर्श आपल्या पायाला. पण हे सगळं हल्ली घडतच नाही. तर हे सगळं करणं म्हणजे पण एक तुम्हाला एक चांगली एनर्जी तुम्ही घेणं वेगळा आहे. व्यायाम आहे. हा एक प्रकारचा व्यायाम आहे आणि हा फक्त शरीराला नाही तर मनाला आनंद देणारा आहे, बरोबर. मनाची ताकद वाढवणारा आहे. ज्यांना झोप पूर्ण होत नाहीये ही समस्या ज्यांची आहे त्यांनी काही भ्रामरीसारखे प्राणायाम प्रकार आहेत ते आवर्जून झोपेच्या केले आधी पाहिजे. केले पाहिजे, किंवा प्राणायामाचे सगळेच जी काय प्रकार आहेत आसनं आहेत. आसनं आहेत त्याचा एक अवलंब रोजच्या आपल्या ह्या रुटीनमध्ये किंवा रोजच्या आपल्या जीवनशैलीत आपण हा करणं गरजेचं. म्हणजे तीच तुमची जीवनशैली आहे खरं म्हणजे, अगदी अगदी बरोबर की आहे. ह्यालाच तुम्ही जीवनशैली बनवा तुमची. की सकाळी मला थोडा वेळ ह्याच्यासाठी द्यायचा आहे, माझा आहार हा असाच असला पाहिजे, मला ही वेळ माझी व्यायामाची आहे, माझा रोज माझी 10 मिनिटं चालून ही झालीच पाहिजे, माझी झोप ही कमीत कमी 7 तासाची मला झोप ही मिळालीच पाहिजे. ही तुमची जीवनशैली असली पाहिजे, तर आपण शरीराने आणि मनाने निरोगी असू. निरोगी राहू. बरोबर आहे मॅडम, खूप चांगली माहिती तुम्ही देताय. आज आपण सुरुवातीलाच म्हणालो तसं की जीवनशैली बदलली आहे आणि मग त्याच्यामध्ये जे ज्या ज्या वेळेला करायला हवं, निसर्गाने आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी एक एक काळ दिलेला आहे. सगळ्याच म्हणजे वयाचाच म्हणते मी जास्त करून, की त्या वयात ते करा, त्या वयात ते करा. तर त्या सगळ्याचा उपयोग आपण केला पाहिजे की तरच त्याचा उपयोग आहे. थोडा जरी तुम्ही त्या गोष्टींना उशीर केलात किंवा त्या गोष्टी थोड्या जरी लवकर केल्यात तरीही ते तुमच्यासाठी चुकीचं आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा बदल आपल्या ह्या रोजच्या शैलीमध्ये करून घेतला पाहिजे. मॅडम, आज आपण असं बघतो की एकंदरच सगळं आता आपण बोलतोय जीवनशैलीबद्दल, त्या सगळ्याचे परिणाम तुम्ही सांगितलेच की काही होऊ शकतात. सहज गप्पांमध्ये एक म्हणजे पूर्वीच्या काळचा विचार आपण असं जर केला तर मला काहीतरी होतंय हे सांगताना माणूस थोडा संकोच करायचा, असं की नको मी नाही सांगत ह्याला मला काहीतरी होतंय. आज तसं आपण नाही बघत की मला जीवनसत्वांची कमतरता आहे म्हणून मी B12च्या गोळ्या खाते किंवा काही सॉर्ट ऑफ डॉक्टरनी दिलेल्या, म्हणजे अशा सहज गप्पा होतात. म्हणजे तर हा सगळा पुन्हा आपण शैलीवरच येऊ की जीवनशैली बदलल्याचाच परिणाम आहे. काय सांगाल त्याबद्दल? खरंय पल्लवी, आता तू बघशील तर 70 ते 80% महिलांमध्ये B12 ची कमतरता किंवा व्हिटॅमिन D ची कमतरता हे आपल्याला सर्रास दिसून येते. म्हणजे तू सहज म्हणूनही काहीतरी तपासायला गेलीस आणि त्यातनं तुला म्हणजे डॉक्टरच सल्ला देतात अर्थात की Common झालंय हे. कॉमन झालंय की ह्या तपासण्या करून घ्या. तर पुन्हा आपण त्याच्याकडेच येतो की म्हणूनच मी म्हटलं की आहारात तुम्ही काय नेमकं घेताय. आपण जेवतोय फक्त, पण त्यात आपण काय नेमकं खातोय आणि काय आपण खायला हवंय जे आपल्या पोटात जात नाहीये त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बऱ्याच बहुतांशी वेळा असं होतं की जे आपल्या शरीराला आवश्यक आहे ते आपल्या आहारातनंही मिळत नाही कधी कधी आपल्याला. मग अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला काही न्यूट्रिशनल सप्लिमेंट घेणं गरजेचं असतं. ते तात्पुरतं असतं पण त्याची गरज असते. बरोबर. मग हे आपण कधी घ्यावं, तर मग त्यासाठी स्त्रियांनी आवर्जून नियमित ब्लड इन्व्हेस्टिगेशन करणं ह्याची पण एक सवय लावून घेतली पाहिजे. आपल्याकडे होतं काय की काहीतरी व्हायला लागलं की मग आपण तपासण्या करायला जातो, किंवा बरेचदा होत असतं पण डॉक्टर काय सांगतील किंवा मला काय आजार निघेल ह्या भीतीपोटी पण आपण तपासायला जात नाही. असं न करता एका ठराविक एज नंतर, एक्स्पेशली तुमच्या प्रीमेनोपॉझल एजमध्ये जेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स हा तीव्र असतो त्या काळामध्ये आपण काही नियमित रक्ताच्या तपासण्या, मग त्याच्या अनुषंगाने आणखीन काही वैद्यकीय सल्ल्यानुसार तुम्हाला जर सांगितल्या गेल्या तर त्या तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. रजोनिवृत्तीचा जो काळ आहे तो बरेचदा एक्सेप्ट केला जात नाही. म्हणजे स्त्रियांना ते सगळं त्याच्याकडे बघणं हे जरा
त्याला वेळ लागतो. हम्म. आणि स्वतःला तो एक्सेप्टन्स स्त्रियांनी घ्यावा असं मी म्हणेन, की त्याला वेळ द्या. त्या काळामध्ये चिडचिड होणार आहे, थोडंसं भीती वाटणार आहे, अस्वस्थता जाणवणार आहे, कुणी माझ्याशी बोलू नये असं वाटेल, किंवा कोणाला माझी काही काळजीच नाहीये असे विचार येतील. बऱ्याच गोष्टी असतात. एकटेपणा जाणवतो, झोपेच्या तक्रारी त्याही काळामध्ये खूप असतात. वाढतात. पण हे सगळे बदल आपल्या शरीरात होणारच आहेत. हम्म. जसं पाळी येताना मुलींमध्ये ज्या सगळ्या संमिश्र भावना असतात, हे का, कशासाठी, तसंच पाळी जाताना सुद्धा शरीरात ते बदल जाणवतात बरोबर. आपल्याला. पण ते स्वीकारता आले पाहिजे. आणि ते स्वीकारणं सुसह्य कधी होईल, की ज्यावेळेला आपण आधीच त्याच्यासाठी तयार असू. हम्म. आणि मग ती तयारी कशातनं येईल, तर ती तुमच्या आहाराच्या नियोजनातनं बरोबर. येईल, ती तुमच्या व्यायामाच्या नियोजनातनं येईल, ती तुमच्या मेडिटेशनमधनं येईल. आणि हे जर अशा पद्धतीने तुम्ही गेलात, तर तो रजनिवृत्तीचा काळ पण आपल्यासाठी सुखावह होऊ शकतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. खूप छान. जाता जाता काय सांगाल आमच्या मैत्रिणींना? मी जाता जाता एवढंच सांगेन, की स्वतःच्या आरोग्याला शेवटचं स्थान देऊ नका. स्त्रियांचं आरोग्य ही प्रायोरिटी असली पाहिजे. म्हणजे मी सुरुवातीलाच म्हटलं, की ही लक्झरी नाहीये, तर ही नीड आहे, ही नेसेसिटी आहे. आपलं आरोग्य आपण जपणं. जीवनशैलीतले छोटे छोटे बदल हे खूप मोठा फरक घडवून आणतात. निरोगी महिला म्हणजे निरोगी समाज असं बरोबर. आपण अगदी म्हणूच शकतो. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, कारण तुम्ही महत्त्वाच्या आहात. खूप छान मॅडम. याच पॉझिटिव्ह नोटवर आज आपण इथे थांबूया. आणि तुम्ही इथे आलात आणि बदललेली जीवनशैली आणि स्त्रियांचं आरोग्य याविषयी खूप सविस्तर आणि चांगली माहिती आमच्या मैत्रिणींना करून दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद पल्लवी. मला आज इथे या विषयावरती संवाद आपल्या मैत्रिणींशी साधता आला, ती संधी तुम्ही उपलब्ध करून दिलीत, त्याबद्दल मीही आकाशवाणी केंद्राची आभारी आहे. धन्यवाद. बदललेली जीवनशैली आणि महिलांचं आरोग्य याविषयी डॉक्टर कांचन सप्रे यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. संवादिका होत्या पल्लवी गोडसे. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर. जरा या वळणावर, या वळणावर. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर. जरा या वळणावर, या वळणावर.
अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या तुझ्या वाचून करमेना या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पल्लवी आता आपली रजा घेते. पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार.